बटर पनीर मसाला झटपट होणारी भाजी रेसिपी पाहूया। त्यासाठी पहिला आपण वाटण बनवून घेऊया। मिक्सरच्या जार मध्ये 2 टोमॅटो घालून घ्यायचे, 1 हिरवी मिरची, थोडासा आल्याचा तुकडा कापून घ्यायचा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे कोथिंबीरचे दांडे, एक 10-12 काजू मी भिजवून घेतलेले, 1 चमचा मसाला घालून घ्यायचा, घरगुती मसाला किंवा मिरची पावडर काहीही चालेल, 1 चमचा धने आणि जिरेची पूड, अर्धा चमचा धन्याची, अर्धा चमचा जिऱ्याची पूड मी ते एकत्रच वाटून ठेवलेले। तर पाणी न घालता हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय। आता पहिलं कढईमध्ये आपण पहिलं पनीर थोडंसं परतून घेऊया। त्यामध्ये थोडंसं तेल, एक चमचा एवढं आणि 1 चमचा एवढं बटर घालून घेऊया। बटर आणि तेल गरम झालं, मेल्ट झालं बटर, की त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून घ्यायचे। पनीर मी 200 ग्रॅम घेतलेलं आहे। 200 ग्रॅमच्या अंदाजाने हा मी मसाला बनवला। मसाल्यामध्ये कुठलंच तामझाम नाहीये, कुठलंच वेगळं बनवायचं नाही, ना टोमॅटो प्युरी ना आलं लसणाची पेस्ट, सगळं एकदम सोप्या पद्धतीने एकत्र करून घ्यायचंय आणि वाटून घ्यायचंय। अगदी रेस्टॉरंट आणि धाब्यामध्ये असाच मसाला बनवून घेतात ठेवलेला असतो आणि मग त्याच्यामध्ये फ्लेवर वेगवेगळे घालून मग सगळे डिशेस बनवतात। त्यावर थोडंसं मीठ जाईल, थोडंसं मीठाने स्प्रिंकल करून घ्यायचंय, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर एक रंगासाठी, थोडीशी धने जिरे पावडर। आता हे पनीर व्यवस्थित परतून घ्यायचंय, तुटणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आणि थोडंसं परतून घ्यायचंय। त्याला आपल्याला क्रंची असं नाही करायचंय, थोडंसं परतून असं काढून घ्यायचंय। आता पनीर काढून घेऊया। झटपट होणारी आणि अशी मस्त लहान मुलांना आवडीची अशी ही बटर पनीर मसालाची डिश आहे। अगदी रेस्टॉरंट सारखी बनली जाते आणि पनीर हा असा सॉफ्टच काढायचा आहे, त्याला थोडा क्रंची पण नाही करायचा मिळत। तर ह्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल अजून आणि थोडंसं बटर घालून घ्यायचं। तेल आणि थोडंसं बटर किंवा बटरही घातलं तरी हरकत नाही। आता ह्यामध्ये 1 तेजपान, खडे मसाल्यामध्ये 1 तेजपान, 1 अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या मिरची वेलची आणि 1 हिरवी वेलची बारीक चिरलेली, 1 मोठा कांदा मी बारीक चिरलेला घेतलेला आहे, लहान असतील तर 2 घ्या। एकदम कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, थोडंसं मीठ घालून घ्यायचंय, टेस्ट करून पुन्हा नंतर घालायचंय कारण बटर असल्यामुळे मीठ आधी कमी घालायचंय। आता ह्यामध्ये जाईल थोडीशी हळदी पावडर, पाव चमचा एवढी, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी। मसाल्यावर थोडंसं गरम पाणी घालायचंय, थोडीशी साखर घालून घ्यायची आणि मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। तर त्यामध्ये हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे ना, टोमॅटो आणि काजू वगैरे ते घालून घ्यायचंय आणि साखर याच्यासाठी घातली, टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर जरुरी आहे, म्हणजे भाजी आंबट होत नाही। आता व्यवस्थित हे तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला हे शिजवून घ्यायचं, कारण आपण टोमॅटो पण परतून घेतलेली नाहीये। अशा प्रकारे ग्रेव्ही बनवायची, झटपट असं कुठलंच तामझाम नाही ह्यामध्ये, झटपट अशी ही रेसिपी होते। हे मसाला सारखा परतत राहायचंय जोपर्यंत त्याचं तेल सेपरेट होत नाही, तोपर्यंत हा एकदम घट्टसर होईपर्यंत याला असा परतत राहायचं आणि मस्त असा हा शिजवून घ्यायचंय। बघा मस्त असं आता तेल सेपरेट होत आलेलं आहे बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील
माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येतात, रेसिपीज येतात तेही पाहायला विसरू नका. बघा किती छान असा ह्याचं आता वाटण शिजत आलेलं आहे बघा. आणि तेल पण कसं बघा सेपरेट होत आहे बघा. मस्त असं तेल सेपरेट व्हायला लागलं म्हणजे हा मसाला आपला शिजला गेला असं समजायचं. आता मसाल्याचं पूर्ण तेल सुटलेलं आहे बघा. पूर्ण तेल सेपरेट झालेलं आहे आणि मसाला व्यवस्थित आता शिजलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचंय. जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी तेवढी गरम पाणी त्यामध्ये घालून घ्यायचंय आणि ग्रेव्ही पुन्हाही शिजवून घ्यायची. आता ग्रेव्ही पण व्यवस्थित शिजलेली आहे. त्यामध्ये थोडस असं एक चिमूटभर गरम मसाला, जो तुम्ही बाजारातला किंवा घरगुती कोणताही घातला तरी चालेल. माझा हा घरी बनवलेला आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता पनीर घालून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय. फक्त पनीर तुटणार नाही याची काळजी घ्यायची. बघा मस्त अशी ऑरेंज अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे पनीरची. आता थोडस 2 मिनिटाला शिजवून घ्यायचंय पनीर एक मीडियम आचेवर. थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. थोडस बटरही घालायचंय वरून. एक अर्धा चमचा मी थोडीशी फ्रेश क्रीम घालून घेतली. ऑप्शनल आहे. आता थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपलं बटर पनीर आपलं मस्त तयार. बघा रेस्टॉरंट सारखं, धाब्यासारखं मस्त अशी बटर पनीर तुम्ही बनवा घरच्या घरी आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती.